बऱ्याच जणांनी स्मशानभूमीजवळ घरं बांधलेली आहे. बऱ्याच जणांची घरं मंदिरांजवळ आहे, ते मारुती मंदिर असेल अन्य. पण आम्ही तुम्हाला अगदी आव्हानपूर्वक सांगतो, ज्या गृहस्थाश्रमी लोकांची घरं मारुतीच्या शेजारी किंवा समोर किंवा काही पुजारी मारुतीच्या डोक्यावर बसतात, म्हणजे दुसऱ्या मजल्यावर राहतात, तुम्हाला एकही सुखी दिसणार नाही. त्याचीही कारणमीमांसा आपण या कार्यातून, या विभागातून समजून घेणार आहोत. तर घरात बंद पडलेली घड्याळं असतील, घरामध्ये फुटलेली भांडी, तुटलेली चपला असतील, घरामध्ये आमच्या भगिनींच्या किचन ओट्याला काळा दगड लावलेला असेल, इथे असणाऱ्या ज्या भगिनींच्या किचन ओट्याला काळा दगड लावलेला आहे त्यांनी हातवरती करावं. बरेच हातवरती आलेले आहेत. पहिलं आपण घाबरून जाऊ नका. घरी गेल्यावर बाजारातून पांढरा किंवा पिवळा ऑइल पेंट आणा, फक्त रंग बदला. रंग बदलल्याबरोबर काय अनुभूती 7 दिवसात येते तुम्ही सर्व भगिनींना सांगा. बिना खर्चिक तथा अल्प खर्चिक हा सारा उपाय वास्तूला अत्यंत लागू पडणार आहे. मुलांनी अभ्यास करताना उत्तरेला तोंड करून अभ्यास करावा. प्रसंगी या पिरॅमिडचा वापर करावा. घराच्या आग्नेय दिशेला पाण्याचा संबंध नसावा. ईशान्य दिशेला जिना नसावा. घराच्या मध्यभागी जड वस्तू किंवा जिना नसावा. त्याला ब्रह्मस्थान म्हटलेलं आहे.